भाजपचे आमदार परिणय फुके सध्या आपल्यासोबत आहेत. परिणय फुकेजी, नागपूरमध्ये काय सध्या चित्र आहे ते तुम्हाला माहिती असेलच. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकार काय तोडगा काढणार आहे? कारण का जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर आंदोलन चिघळू शकतं. नाही बघा, सरकार या आंदोलनाला सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. बच्चू कडूजींसोबत आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत संपर्क करून कुठेतरी यामधला तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकार करते आहे. त्यांना स्वतः नागपूरचे जिल्हाधिकारी भेटलेले आहे, पोलीसचे एसपी त्यांना स्वतः भेटलेले आहे आणि त्यांना सरकारचा निरोप, माननीय फडणवीस साहेबांचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. पण ते कुठेही ऐकायला तयार नाही आहे. ते मला असं वाटतं की आणि सरकार जे आम्ही जे आश्वासन दिले आहे की आम्ही कर्जमाफी करू, तर निश्चितच 100% आम्ही कर्जमाफी करणार आहे. फक्त काही वेळ सरकारला लागणार आहे. आज सरकारची पण या सगळ्यामध्ये आमच्याशी सरकारनं कोणताही संपर्क केला नाही असं बच्चू कडू म्हणतायत. मला असं वाटतं बच्चू कडूजी यावेळेस निवडणूक हरल्यानंतर थोडंसं काहीतरी स्टंटबाजी करण्याच्या हिशोबाने बच्चू कडू जी हे करतात आहे. मला बच्चू कडूजींना हीच विनंती आहे की त्यांनी ज्या प्रकारे चक्काजाम केला, रस्ता बंद केलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात अवगम नागपूरला होत असतं. कृषी उत्पन्न बाजार समितीला असणार, बुटीबोरीला असणार, या सगळ्या भागांमधनं मोठ्या प्रमाणात शेतकरी येत असतात आणि शेतकऱ्यांचंही नुकसान ते करून राहिलं, अडचणीत आणून राहिले आणि सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचं काम ते करतात आहे. त्यांनी हे करू नये. त्यांनी सरकारसोबत चर्चा करावी. सकारात्मक सरकार याचं निश्चितच याचा तोडगा काढणार आणि कर्जमाफी राज्य सरकारला करायचीच आहे. फक्त आज न होता तो एखाद्या वर्षानंतर होणार. पण या सगळ्यामध्ये परिणय फुकेजी, फक्त कर्जमाफीचा मुद्दा नाहीये. जे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्यांचा 7/12 कोरा करा, कांद्याला हमी भाव द्या, निर्यात कर रद्द करा, अशा अनेक मागण्या, दुधाचे दर वाढवा, या सगळ्या मागण्या सरकार मान्य करणार आहे. मला असं वाटतं याच्यातल्या निम्म्या मागण्या ज्या आहेत ते निश्चितच सरकार मान्य करणार. याच्यात जे विषयावर चर्चा होणार. पण बच्चू भाऊंला या माध्यमातून माझी विनंती आहे की यामध्ये राजकीय याला वळण न देता यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारसोबत चर्चा करावी. कुठेही बाबा चक्काजाम किंवा बाकी कायदा व सुव्यवस्था हातात न घेता सगळ्या या गोष्टी सरकारसोबत सकारात्मकरित्याने चर्चा करावी. 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. आपण पाहिलंय की अशा आंदोलनांमध्ये सरकारचं शिष्टमंडळ आंदोलकांशी चर्चा करायला जातं. 12च्या आत सरकारकडून कोणी जाणार आहे नागपूरमध्ये चर्चा करायला? आमचे नागपूरचे पालकमंत्री माननीय बावनकुळे साहेब त्यांच्या संपर्कात आहे. मला असं वाटतं की ते फोनवर बोलूनच त्यांच्यासोबत संपर्क करतील. ठीक आहे. परिणय फुकेजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात. रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. रजत, हजारोंच्या संख्येनं शेतकरी नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत. एकीकडे या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, मागण्यांवरती शेतकरी ठाम आहेत, तर दुसरीकडे नागपूरमधलं जनजीवन मात्र विस्कळीत झालेलं आहे. काय चित्र आहे?